उमेदीने ह्या महाराष्ट्रामध्ये कार्य करत होता। आणि हे कार्य करत असताना मानव पंथाचे जे आपण पंचकृष्ण म्हणून मानतो त्यामध्ये गोपाल श्रीकृष्ण महाराज असतील, श्री दत्तात्रेय प्रभू महाराज असतील, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभू बाबा आणि श्री चक्रधर स्वामी। आणि याच पंचकृष्णांपैकी चौथे कृष्ण म्हणून आपण आज श्री गोविंद प्रभू बाबांचा अवतरण दिन साजरा करीत आहोत। श्री गोविंद प्रभू बाबा म्हणजे गुंडमराव। श्री गोविंद प्रभू बाबांचा त्यांच्या जीवनाचा त्यांच्या कार्याचा ज्यावेळेस आपण एक आढावा किंवा एक स्वरूप बघत असतो त्यामध्ये विशेष करून त्यांचं बालपण ज्यावेळेस जन्म झाला आणि त्यांच्या बालपणाला सुरुवात झाली तसं जर बघितलं तर खूप खडतर आणि कष्टाचं बालपण त्यांचं केलेलं आहे। का तर बालपणी त्यांचे आई वडील वारले आणि पूर्वीपासून आपल्या महाराष्ट्रात आपल्या समाजात एक पद्धत आहे, एक मन आहे, माय म्हणू पण मावशी जगू। या मुक्तीप्रमाणे या मनीप्रमाणे ज्यावेळेस प्रभू बाबांचे आई वडील वारले त्यानंतर त्यांच्या मावशीने त्यांचा अगदी समर्थपणे अगदी चांगल्या प्रकारे सांभाळ केलेला आहे। आणि हा सांभाळ करीत असताना ज्यावेळेस आपले प्रभू बाबा वाढत आहे, बालपणातून आपल्या तारुण्याकडे वळत आहे, त्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस वेदाचा शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या मावशीने मामाने त्यांना रुद्रपूरला पाठवलं। रुद्रपूर येथे अभ्यास करत असताना सोबत काही सवंगडी होते। गुरुशाळेमध्ये ज्यावेळेस अभ्यास वेद पठणासाठी देण्यात येत होते, ज्यावेळेस त्यांना अभ्यास देण्यात येत होता तो अभ्यास बाकीच्या विद्यार्थ्यांना एक महिना होऊन जात नव्हता, एक महिना त्यांना ते कळत नव्हतं। आणि अशा परिस्थितीत हा अभ्यास हे वेद आपले गोविंद प्रभू बाबा एका दिवसामध्ये पठण करीत होते, एका दिवसामध्ये त्यांना ते आवडत होतं। याच्यावरून त्यांची बुद्धी किती आजाद होती, त्यांची बुद्धी किती प्रखर होती याचा प्रत्यय येतो। एक छोटस उदाहरण आहे, ज्यावेळेस त्या गुरुकुळामध्ये ज्यावेळेस ते अध्ययन करत होते, अभ्यास करत होते, त्या ठिकाणी काही गोमाता सुद्धा होत्या आणि त्या गोमातेला चारा आणण्यासाठी गुरुजींनी त्यांना जंगलामध्ये पाठवलं। प्रत्येकाला सगळ्यांना सांगितलं जायचं, तुम्ही तुमचा चारा कापायचा आणि डोक्यावरती घेऊन यायचा। त्या पद्धतीने सारे विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत आपले बाबा सुद्धा गेले, जंगलामध्ये गेले, त्यांनी चारा कापला आणि आपल्या जो कापला तो आपल्या डोक्यावरती घेऊन तो आपल्या आश्रमापर्यंत आपल्या गुरुकुलापर्यंत आणायचा आहे। सगळे तो चारा आपली ती पेढी आपल्या डोक्यावरती घेतलेली आहे आणि आपल्या गुरुकुलाकडे जात आहे। थोडा वेळ चालल्यानंतर बाकीच्या सवंगड्याला लक्षात आलं आपल्या डोक्यावरची जी पेढी ती आपल्या डोक्यावरती आहे, परंतु गुंडमराव गोविंद बाबा प्रभू बाबा यांच्या डोक्यावरची जी पेढी आहे ती काहीतरी डोक्याचं थोडं अंतर सोडून थोडं उंचावरती जाते, त्यांच्या बरोबर ती चालत आहे।
आणि त्यांच्या शरीरातून त्यांच्या याच्यातून असं तेजमय प्रकाश, एक ज्योत, नाविन्यपूर्ण ज्योत अशी चालत आहे त्यांच्या बरोबर, हे त्यांच्या लक्षात आलं. गुरुकुलामध्ये आल्यानंतर गुरुजींना सगळ्या विद्यार्थ्यांनी ही कथा सांगितली, ही गोष्ट सांगितली, काय घडलं जंगलामध्ये येताना, काय झालं ते, हा सगळा प्रकार सांगितला. ह्या गोष्टीवरून त्यांच्या बुद्धीची प्रखरता, त्यांच्यात असलेलं देवत्व हे सिद्ध होतं, हे नंतर सगळ्यांच्या लक्षात आलं. गुरुकुलामध्ये अध्ययन करत असताना आणि गुरुकुलामधलं अध्ययन संपल्यानंतर सुद्धा बाबांचं आयुष्य हे खूप खडतर, कारण ती परिस्थिती अशी होती त्यावेळेस, पूर्ण समाजामध्ये, पूर्ण याच्यामध्ये अस्पृश्यता पसरलेली होती, भेदभाव मानला जातो, जातीवाद प्रखरतेने पसरले होते. आणि अशा या बिकट परिस्थितीमध्ये आपल्या श्री गोविंद प्रभू बाबांनी पूर्ण मानवसृष्टी समाजातील मानवसृष्टीसाठी नव्हे, स्त्रियांसाठी, अस्पृश्य दलितांसाठीच नव्हे, तर पूर्ण जगाच्यासाठी आपल्याला दिव्य संदेश दिलेला आहे. आणि तो दिव्य संदेश म्हणजे